भव्य दहीहंडी सराव शिबिर चोरहंडी या कार्यक्रमाचं भव्य दिव्य नेत्रदीपक असा हा सोहळा आणि या सोहळ्याचे खरे मानकरी प्रमुख म्हणजे चरणदास विनंती करतो की त्यांनी मराठी देवी गोविंदा पथक यांना सन्मानित करावं. समाधान गोविंदा पथक यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मनोरे रचायचे आहे. यानंतर श्री साई गोविंदा पथक साळवीनगर यांनी तयारी करायची आहेत का? श्री साई गोविंदा पथक या ठिकाणी खास करून शिवानंद प्रतिष्ठान भव्य दहीहंडी सराव शिबिर चोरहंडी ह्याचं आयोजन ज्यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना आज आपल्यासमोर आज दिसते त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा सोहळा म्हणजेच युवती सेना दिवा शहर अधिकारी कुमारी साक्षीजी रमाकांत मडवी आज या ताईंच्या संकल्पनेतून साकारलेला हा भव्य दिव्य सोहळा अर्थात शिवानंद प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी सराव शिबिर चोरहंडी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी मोठ्या उत्साहात आपण सादर करतोय. मी गोविंद पथकाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आपले मनोरे या ठिकाणी उभे करायचे आहेत. आपल्याला वेळ फार कमी आहे आणि खास करून खूप लांबून गोविंद पथक या भव्य दहीहंडी सराव शिबिर चोरहंडीच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खरंच शिवानंद प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आणि असंच आपण प्रेम सदैव शिवानंद प्रतिष्ठानवर कराल अशी मी आशा बाळगतो. लवकरात लवकर या गोविंदा पथकानं मनोरे लावायचे आहेत. बिहार मात्रे गोविंदा पथक आहेत का? बिहार मात्रे गोविंदा पथक बिहार मात्रे गोविंदा पथक जर असेल तर त्याने आतवर करायचं. या ठिकाणी या समाधान गोविंद पथकासाठी जरा एकदा जोरदार राजला विजेत आणि खास करून यानंतर जे गोविंद पथक आहे त्यांना विनंती आहे आणि आदर्श गोविंद पथक या सर्व माझ्या शिलेदारांना विनंती आहे की आपल्या इथे या ठिकाणी जे गोविंद पथक मनोरे लावत आहेत त्यांना कोणतीही क्या बात आहे. 1 2 3 4 5 6 खरंच या समाधान गोविंद पथकाने 7 थराचा मनोरा या ठिकाणी उभा करून खऱ्या अर्थाने सगळ्यांना समाधान केलेलं आहे आणि मनोराचं समाधान गोविंद पथकासाठी जर एकदा जोरदार हक्काच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. विभाग प्रमुख माननीय जगदीश भंडारी यांना मी विनंती करतो की त्यांनी समाधान गोविंद पथक यांना सन्मानित करावं. श्री साई गोविंदा पथक
श्री साई गोविंदा पथक साळवीनगर आहेत का? लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आणि मनोरे रचायचे. हा, लवकरात लवकर आपण या ठिकाणी आपले मनोरे लावायचे. या ठिकाणी थर लावणाऱ्या पथकाने एकाने आम्हाला येऊन सांगायचं आहे की कोण कुठलं पथक थर लावणार.